अरे मोबाईल घेऊन जाईल आता, नेला नसता तो आला. दे दे पिशवी दे. मित्रांनो चालून तर आमची झिरली आहे थोड्याशाच पायथ्यानं. वरती पोचलं तुम्हाला स्वर्गाचं दर्शन होईल, दाखवू तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज साळस्कर तुमचे स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे मार्लेश्वरला, असं एकदम बूम बाम. ये चिकन आणायलाच निघालेलं होय का? चिकन वगैरे घेऊन आलो. अरे तो चिन्मय जेवतोय अजून, तो म्हटलं तुम्ही पुढं पाठवून येतो मी. हॅलो, हा येणार हिमालय घेऊन येईल तो. मेला असला बॉट आहे ना. आपण सावकाश सावकाश जाऊया, आरामात जाऊया आपण. तू जाशील नाही तर गाय पोशील आयला आम्ही पाठी राहू. हा चालू आहे बघ, सावकाश जा. हे जो भारी सायकल कोणची, सायकल घेऊन जा, सावकाश जा. हो आईच्या गावात त्याची बहीण. हे ग्लोव्ज कितीला घेतलेस? हे ग्लोव्ज कितीला घेतलेस? कसले 700-5,000 असं लागेल. कसले कडक आहेत बे. लय भारी ग्लोव्ज मला लय आवडलं. आधी इथं त्रास व्हायचं, इथं खूप दुखायचं, पण नंतर हे झालं. नंतर ताणले असतील ना ते, नंतर ताणले असतील. गोट लेदरचे चांगले. फक्त ओले झाले ना वास मारतात, मन चुकवा लागतं लगेच. हा तर थोडासा प्रॉब्लेमच आहे तो. पावसासाठी नाही आहे, पण ह्याच्यात पाम स्लायडर्स आहेत ना, म्हणून मला घालतोच आहे. चांगलं ग्रिप मी मागवले. मी ते एक्झॉरचे गेटर काय गाय आहेत ना ते मागवलेत, आणि एक रायडाचे मागवलेत. तर ह्याच्या विरोध मागून होतो. हा हे हाय, हे पाम स्लायडर्स ह्याच्या पडतोस ना, हे नसतील ना तर पडताना रस्त्यानं तुझा हात धरून धरून घेईल आणि साल्टत जाते. हात फ्रॅक्चर आहे. जर हे असेल ना तर हे असं स्लाइड होईल, हात थांबणारच नाही. फ्रॅक्चरचा मग सवालच तर टेन्शन नाही. आम्हा ब्लॉगर आहे, सबस्क्राईब करा आमच्या भावाला. मार्लेश्वर. तू राहतोस कुठे? मी तर पागलच राहतो. तू मध्ये भेटलेला असतो काय? इथं भेटलो होतो तेव्हा तूच होतास ना, ते कुत्रा मेला होता. अरे मॅक्स गेलेला ना. हा होता. होय काय? मांजरीला उडवला होता पहिले. माझ्या गाडीखाली मांजरी आली होती. 90च्या स्पीडला होती. तू उडवलीस? मेली विचारी, मधला फाटली ती. आई लागत तो काय जड केवढी आहे ती गाडी. नशीब मी पडलो ना. हो मांजर आली ना, मला माहिती मी गाडी थांबवू शकत नाही आता. मी लगेच हँडल जोरात धरलं, माझी गाडी अशी झाली. हँडल हलकत असताना मी पडलो असतो. पडला असतो तेवढं समजतंय बाबा लगेच तुला. हे आमच्यासारखे असतील साल्ट्या काढून घेतील. पण समजलं, आम्ही अजून नवीन आहे, आमची गाडी काही जास्त पळत नाही त्यामुळे टेन्शन नाही आम्हाला. काय बोलतो पळत नाही. 100च्या वरती तुझा हा लागतो तर पळवल कोण या पावसात न साल्ट्या. मग तुला पण ब्लॉग मध्ये तुझं नाव काय भाऊ? यश रजनीकांत. रजनीकांत याड्या. रजनीकांत कदम. रजनीकांत सुपरस्टार. काय रे दिसतो ना, क्लासरूम में चिड़ा भी नहीं सकते. क्या चिड़ाएंगे? रजनीकांत. चलो बाय.
चिन्मयनी फोन केलेला काय? चिन्मयनी तासभर टाइमपास करायला. तर मित्रांनो आम्ही निघालो आता महाबळेश्वरला. व्हॉट? म्हणजे मित्रपरिवार आहे. हा पण आता जो पार्टी आहे सिनकॉन तो पण यूट्यूबर आहे. त्याचा चॅनल खूप चांगला आहे. म्हणजे ग्रोथ चांगली आहे त्याच्या चॅनलला. म्हणजे तो वेगवेगळ्या बाईकचे रिव्ह्यूज देत असतो. तर तो माझा मित्र जय माझ्यासोबत आणि अजून चार जण आणि एक येणार आहे तो हिमालयन घेऊन येणार आहे. तो जेवला नाही म्हणून थांबला आहे अजून. त्यामुळं हे करूया. कापसाच्या इथे थांबाय 2 मिनटं. कापसाच्या इथे 2 मिनटं थांबायचं आहे. इथे कापसाच्या इथे 2 मिनटं. ते 2 मित्र येतात ना तिथून. नाही हे कोण ओळखीचा. तर मीच ओळखीचा माझ्या. आणि तुम्ही 4-5 जण. सलमान बॉय. सार्थक आपण दिसत नाही रे. हा काय घेतला ना? अरे पापी पैसे दे की त्यांना. पापी साला. सगळं आपलं फुकटचं पाहिजे याला. बाबा. तर मित्रांनो इथं आल्यावर सगळे जे स्टॉल बिलवाले आहेत ना चप्पल गाड्या म्हणून सांगतात. काही चार्जेस नाहीत. खरं ते बघा काही चार्जेस नाही म्हणतात. नंतर मग चप्पल घ्यायला गेलं की म्हणतील चुकून माकून. म्हणू शकतात. चान्सेस आहेत की बाबा आता चप्पल ठेवलेलं आहे प्रसादी विसादी घ्या. त्यामुळे रिस्क नाही लेणं नाही का बिलकुल. की नाही सारखं सुद्धा. तर ह्याला आला होता कड. त्यामुळे दावत झऱ्यामध्येच गेला. हे बघा सगळीकडे स्टॉल. इकडं सनग्लासेस आहेत. पावसातनं काय घेणार पण सनग्लासेस. इथं कोकम बिकम कोणाला पाहिजे तर इथं या तुम्ही नक्की बघाल ते. आणि जे तुम्हाला आवडेल ते घेऊन जा इथे. आणि दर्शन पण करा आपल्या भोलेबाबाचं. सगळीकडे. हां इथे चप्पल ठेवायला आहे की आई. असू दे. नाही माकडाने नेला. तर मित्रांनो हा इथला बघा डोंगर दर्या बाई सह्याद्री. आणि हा आमचा सार्थक सुतार. तर इथून व्ह्यू कडक दिसतोय. आणि मंदिर कुठे आहे रे? हा आहे बाई इथं पुढे. चप्पल काढूया इथे आणि जाऊया आपण पुढे. ओ येस चप्पल ठेवायला हाय येतं उगाच पाठी मागतो. चप्पल ठेवा.
मटका लावून काहीतरी घ्यायला लावून. हां 100% ना. कडं काय नवी आले सार्थक झालं. मला त्या वरती जायचं. पुढे जाऊन काढूया ना तिथं. नाही मला इथंच काढायचं. चला ए 20 रुपये छत्री घ्या. तुम्हाला पांढरा बोका माहिती आहे ना रे? हां त्याला आणलेले. हा बघा धबधबाल बघा धबधबाल. हेल्मेट लावून घे. हे जेव्हा दरड कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे रेंगाळात राहू नका. चला पुढे. आपल्याला जायचं आपण. तर मित्रांनो मार्लेश्वरचा सगळ्यात मोठा धबधबा तुम्हाला दाखवतो आता. तिला पाया पडूया नंतर धबधबा दाखवायला. पाया बरं ठीक आहे. मित्राने सांगितले पाया पडा. तर हे बघा हे इथं आतमध्ये गाभाऱ्यात आपले भोलेबाबांचे पिंड वगैरे आहे. प्रणिपात भोलेबाबा आतमध्ये येण्याची आमची पात्रता नाही. हे मंदिरासमोर फोटो काढू नये. चला बाजूला व्हा. तर मित्रांनो धबधबा बघा आता. अरे मोबाईल घेऊन जाईल. आता नेला नसता तो आला. दे पिशवी दे. माकड डेंजरच आहे. तर मित्रांनो धबधबा बघू शकता तुम्ही. 15 ते 20 धबधबे असतील. 1 2 3 हाय होतं. आता बंद केलंय. बंद सीन मधलं वाटतंय. आता तिथून मला मग ती बाहुबली मधली हिरोईन कोण आहे ती दिसली तर मी उडी मारू शकतो तिथून. आहे तर पाणी बघ कसलं पडतंय बाई. कडक एकदम. मोबाईलमध्ये आडवी पण कर. एक व्हिडिओ कर आडवी. 2x मध्ये कर. तर हा बघा हनुमान दादाचं सैनिक बघा चोरला निघली पिशवी आहे तिच्या. सगळं फाडून तोडून टाकतो रे भाई. डेंजर आहे. पिशवी चोरला ना बघितलं. हे पण घेऊन गेले Insta 360. हो आग लावल. बघ ना मजेत झाली तिथे. प्रसादी खातोय. खा बाबा. तो बघ दुसरा पीक घेतोय तिकडून. अहो आला बघ दुसरा आला बघ. अकेला अकेला खायला तो पळून गेला बघ. हा दुसरा आल्यावर त्याला पण घेतलंय व्हिडिओमध्ये. घेतलंय. तो सरळ चोरताना दिसतोय इथं. मोबाईलला घेऊन जा. खाली काय आहे? खाली पहिले जायला द्यायचे रे. जायला आता देत नाहीत जायला. हां त्याला पण काहीतरी खायला गावलं ते बघ. ते तोंडात बघ किती हे करून ठेवलंय. हो स्टोअर करतो तो. हेअरस्टाईल बस पायकट मारून आलाय तो. खायची पण बघ. जरा हे जरा हेल्मेट दे जरा सांगतात. ए बाबा मोबाईल बिबाईल नेला ना. ए चाचा. हा बाय दुसरा बघ. बाळ घेऊन आहे बघ. बाळ घेऊन आहे. अच्छा बाळी शेपटी बघ कशी ताट झाली. थंडी गारट. ते बाबा रोजचे असतील ते निघाले. माकडं नाही की टाकतो मग तुला पाणी. हाय तो पोर गारटला तुझा. अबे इथं पाणी आहे की तिथं काय करतो. हा बस स्पायडरमॅन.